वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. भारतीय नौदल म्हणजे इंडियन नेव्ही अंतर्गत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. रिक्त पदाचे नाव शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर SSC एक्झिक्युटिव्ह IT असे आहे. रिक्रुटमेंट फॉर बॉईज अँड गर्ल्स विद्यार्थी आणि विद्यार्थिनी इलिजिबल आहेत. शैक्षणिक पात्रता BE, BTech, MTech, BSc, MSc, BCA, MCA झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. वेतन नियमानुसार मिळणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. तर ह्या विषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. The Indian Navy invites applications from unmarried male and female candidates for short service commission in information technology executive branch. एक्झिक्युटिव्ह ब्रांच मध्ये ही भरती होणार आहे. मेल आणि फिमेल यांच्याकडून ऍप्लिकेशन्स मागविण्यात आलेले आहेत. डेट ऑफ ओपनिंग 4 ऑगस्ट 2023 ला ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत. लास्ट डेट फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन 20 ऑगस्ट 2023. तर 20 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. Applications are invited from unmarried eligible male and women candidates for grant of short service commission SSC in information technology executive branch of Indian Navy under special level orientation course commencing January 2024 onwards at Indian Naval Academy. Candidate must fulfill conditions of nationality as laid down by Government of India. ऑनलाईन ऍप्लिकेशन्स मागविण्यात येत आहेत. अनमॅरिड मेन अँड विमेन यांच्याकडून शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक्झिक्युटिव्ह ब्रांच साठी भरती होणार आहे. जानेवारी 2024 ला हा कोर्स सुरू होणार आहे. त्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन्स मागविण्यात आलेले आहेत. इलिजिबिलिटी कंडिशन्स ब्रांच केडर SSC एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 2 जानेवारी 1999 ते 1 जुलै 2004 या दरम्यान तुमचा जन्म झालेला असावा. इलिजिबल स्ट्रीम्स अँड क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे. कॅन्डिडेट मस्ट हॅव मिनिमम 60% मार्क्स इन इंग्लिश इन क्लास 10 or 12th and one of the under mentioned educational qualification with minimum 60% overall qualifying marks in either or a combination of the following. विद्यार्थ्यांनी 10वी किंवा 12वीला इंग्लिश या विषयामध्ये 60% मार्क्स मिळवलेले असणं आवश्यक आहे. तसेच MSc किंवा BE किंवा BTech, MTech इन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर सिस्टीम, सायबर सिक्युरिटी, सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेशन अँड नेटवर्किंग, कॉम्प्युटर सिस्टीम्स अँड नेटवर्किंग, डेटा अनालिटिक्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स यापैकी कुठल्याही एका स्ट्रीम मधनं तुमचं शिक्षण झालेलं असावं. किंवा BCA विथ MCA झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. तसेच BSc झालेले विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत इन कॉम्प्युटर सायन्स और इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. व्हॅकन्सीज 35 आहेत. जेंडर मेन अँड विमेन अप्लाय करू शकतात. ऑनलाईन सबमिशन 20 ऑगस्ट 2023 ही शेवटची तारीख आहे. NCC C सर्टिफिकेट होल्डर्स विल बी गिवन रिलॅक्सेशन ऑफ 5% in cut-off marks towards shortlisting for SSB. NCC C सर्टिफिकेट प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना 5% मार्क्सचं रिलॅक्सेशन मिळणार आहे. The final selection will be subject to verification of the certificate issued by DG or NCC. Medical standard relaxation in height and weight tattoo. All candidates recommended by SSC are required to undergo medical examination applicable to their entry. सगळ्याच विद्यार्थ्यांना मेडिकल एक्झामिनेशन द्यावे लागणार आहे. गाईडलाईन्स फॉर मेडिकल स्टँडर्ड्स आर अवेलेबल ऑन द इंडियन नेव्ही वेबसाईट. मेडिकल स्टँडर्ड विषयी जे गाईडलाईन्स आहेत त्या वेबसाईट वरती उपलब्ध आहेत. त्या विद्यार्थ्यांनी वाचून घ्यायच्या आहेत. जर तुम्ही त्यामध्ये इलिजिबल होत असाल तर तुम्ही अप्लाय करायचा आहे. देअर इज नो रिलॅक्सेशन इन मेडिकल स्टँडर्ड्स ऑन एनी ग्राउंड्स. मेडिकल स्टँडर्ड्स मध्ये कुठलंही रिलॅक्सेशन तुम्हाला मिळणार नाही. हू कॅन अप्लाय? Candidates who have graduated, post-graduated or in the final year regular integrated with minimum 60% marks in aggregate or equivalent CGPA. जे विद्यार्थी ग्रॅज्युएट झालेले आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत किंवा फायनल इयरला आहेत विथ मिनिमम 60% मार्क्स इन ॲग्रिगेट म्हणजे 60% मार्क्स मिळवलेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. त्याचप्रमाणे
तुमचं शिक्षण हे रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधनं झालेलं असावं. Candidates selected in the final merit list for induction will be required to submit the proof of completing a qualifying degree with minimum 60% of marks by sending an email at the address officer@navy@gov.in बाय जानेवारी 2024. फायनल मेरिट लिस्ट मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव येणार आहे त्यांनी आपल्या क्वालिफाईंग एक्झामचा प्रूफ ईमेलद्वारे त्यावेळी सबमिट करायचा आहे. सिलेक्शन प्रोसिजर. Shortlisting of application will be based on normalized marks obtained by the candidate in the qualifying degree. Marks obtained by the candidate in the qualifying degree will be normalized using formula mentioned in the website. वेबसाईट वरती फॉर्म्युला दिलेला आहे. त्या फॉर्म्युलानुसार विद्यार्थ्यांचे जे मार्क्स आहेत ते नॉर्मलाइज केले जातील आणि त्यानुसार शॉर्टलिस्टिंग केलं जाईल. BE BTech for candidates who have completed or in final year of BE BTech marks obtained up to 5th semester will be considered for SSB shortlisting. जे विद्यार्थी BE BTech करत आहेत त्यांच्याकडे 5th सेमिस्टर पर्यंतचे मार्क्स असतील तर शॉर्टलिस्टिंग करताना ते मार्क्स विचारात घेतले जातील. For candidate who have completed MSc, MCA, MTech, marks obtained in all semesters will be considered. सगळ्या सेमेस्टरचे मार्क्स कन्सिडर केले जातील. फॉर फायनल इयर स्टुडंट pursuing MSc, MCA, MTech marks obtained till pre-final year will be considered. जे विद्यार्थी फायनल इयरला आहेत त्यांच्याकडे प्री फायनल इयरचे मार्क्स असतील ते मार्क्स विचारात घेतले जातील. Shortlisted candidate will be informed about their selection for SSB interview through email or SMS. शॉर्टलिस्ट केलेल्या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल आणि ह्याविषयी त्यांना ईमेल किंवा SMS द्वारे कळवले जाईल. Candidates are advised not to change their email mobile number till selection process is over. विद्यार्थ्यांनी आपला ईमेल ID किंवा मोबाईल नंबर सिलेक्शन प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत चेंज करायचा नाही. Change of SSB center for examination interview is not permissible under any circumstances. एकदा तुम्ही सेंटरचं सिलेक्शन केलं तर त्यामध्ये चेंज करता येणार नाही. त्यामुळे विचारपूर्वक एक्झामिनेशन सेंटर निवडायचं आहे. No compensation is admissible in case of any injury sustained as a result of test during SSB interviews. SSB इंटरव्ह्यूच्या वेळेस जर विद्यार्थ्यांना काही इंजुरी झाली तर त्याविषयी कोणतेही कॉम्पेन्सेशन दिलं जाणार नाही. AC3 टायर रेल फेअर इज ऍडमिसिबल फॉर द SSB इंटरव्ह्यू. ज्या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल त्यांना AC3 टियर रेल फेअर रेल्वेचं भाडं दिलं जाईल. इफ अपिअरिंग फॉर द फर्स्ट टाइम, जे विद्यार्थी पहिल्यांदा इंटरव्ह्यूला येत आहेत त्यांनाच हे भाडं मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी सोबत बँक पासबुक किंवा चेक, बँक पासबुकचं फर्स्ट पेजची फोटोकॉपी घेऊन जायची आहे किंवा चेकबुक वरती ज्या ठिकाणी तुमचं नाव लिहिलेलं आहे, अकाउंट नंबर लिहिलेला आहे, IFSC डिटेल्स दिलेले आहेत त्या पेजची फोटोकॉपी सोबत घेऊन जायची आहे. डिटेल्स ऑफ SSB प्रोसिजर आर अवेलेबल ऑन द इंडियन नेव्ही वेबसाईट. इंडियन नेव्हीच्या वेबसाईटवरती SSB प्रोसिजर विषयी डिटेल्स दिलेले आहेत, ते विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहेत. मेरिट लिस्ट वुड बी प्रिपेअर्ड बेस्ड ऑन SSB मार्क्स. SSB मार्क्स नुसार मेरिट लिस्ट तयार केली जाईल. Candidates declared fit in the medical examination would be appointed subject to police verification, character verification and availability of vacancies in the entry. जे विद्यार्थी मेडिकल एक्झामिनेशन मध्ये फिट असतील त्यांना पोलीस व्हेरिफिकेशन, कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करावं लागेल. त्यानंतर अवेलेबल व्हॅकन्सीज प्रमाणे विद्यार्थ्यांना एंट्री मिळेल. Tenure of commission. Selected candidates will be granted for short service commission initially for 10 years extendable by maximum 4 years in 2 terms, 2 years plus 2 years, subject to service requirement, performance, medical eligibility and willingness of candidate. हा जॉब 10 वर्षासाठी असणार आहे आणि त्यानंतर 4 वर्षासाठी एक्सटेंड होईल. सर्व्हिस रिक्वायरमेंट प्रमाणे तसेच परफॉर्मन्स, मेडिकल इलिजिबिलिटी आणि विलिंगनेस ऑफ कॅन्डिडेट यानुसार हा पिरियड एक्सटेंड केला जाणार आहे. ट्रेनिंग. कॅन्डिडेट विल बी इंडक्टेड इन द रँक ऑफ सब लेफ्टनंट. कॅन्डिडेटला जो रँक दिला जाणार आहे त्याचं नाव सब लेफ्टनंट असं असणार आहे. सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल अंडरगो नेव्हल ओरिएंटेशन कोर्स ॲट द इंडियन नेव्हल अकॅडमी इझिमाला. सिलेक्टेड विद्यार्थ्यांना
नेव्हल ओरिएंटेशन कोर्ससाठी पाठवलं जाईल. दिस विल बी फॉलोड बाय प्रोफेशनल ट्रेनिंग ॲट नेव्हल शिप्स अँड ट्रेनिंग एस्टॅब्लिशमेंट ॲज पर एक्स्टँक्ट रेग्युलेशन्स. त्यानंतर विद्यार्थ्यांचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग होईल नेव्हल शिप्सवरती. ओनली अनमॅरिड कॅन्डिडेट्स आर इलिजिबल फॉर ट्रेनिंग. जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अनमॅरिड आहेत त्यांचाच या सिलेक्शनसाठी विचार केला जाईल. प्रोबेशन पिरियड. द प्रोबेशन पिरियड ऑफ SSC IT ऑफिसर्स इज 2 years. प्रोबेशन पिरियड 2 वर्षाचा असणार आहे. पे अँड अलाउन्सेस, ग्रॅज्युएटी अँड इन्शुरन्स, लिव्ह एंटायटलमेंट्स, ड्युटीज ऑफ ऑफिसर्स याविषयीचे डिटेल्स. तुम्हाला पेमेंट किती मिळणार आहे, अलाउन्सेस किती मिळणार आहे, ग्रॅज्युएटी, इन्शुरन्स कसा मिळेल, तसेच लिव्ज कशा असतील ह्याविषयीची माहिती वेबसाईटवरती अवेलेबल आहे. हाऊ टू अप्लाय. विद्यार्थ्यांनी वेबसाईटला भेट द्यायची आहे. 4 ऑगस्टला ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत. कॅन्डिडेट्स कॅन फिल देअर डिटेल्स अँड अपलोड डॉक्युमेंट्स इन ॲडव्हान्स. विद्यार्थ्यांनी आपले डिटेल्स भरायचे आणि डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. कॅन्डिडेट्स आर टू टेक प्रिंट आउट ऑफ ॲप्लिकेशन अँड कॅरी इट व्हाईल अपिअरिंग फॉर SSB इंटरव्ह्यू. विद्यार्थ्यांनी आपल्या फॉर्मची प्रिंट आउट काढून घ्यायची आहे आणि SSB इंटरव्ह्यूला जाताना ही कॉपी सोबत घेऊन जायची आहे. इफ एनी स्कॅन डॉक्युमेंट इज नॉट लेजिबल रीडेबल फॉर एनी रिझन द ॲप्लिकेशन विल बी रिजेक्टेड. जर तुमचा एखादा स्कॅन डॉक्युमेंट क्लिअर आला नाही तर तुमचं ॲप्लिकेशन रद्द होऊ शकतं. त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे, काळजीपूर्वक सर्टिफिकेट अपलोड करायचे आहेत, स्कॅनिंग व्यवस्थित करायचं आहे. The application once submitted will be final and no request for amendments change will be entertained. ॲप्लिकेशन सबमिट करण्याच्या अगोदर केअरफुली वाचून घ्यायचं आहे, कारण एकदा सबमिट केल्यानंतर त्यामध्ये कुठलाही चेंज करता येणार नाही. महत्त्वाच्या सूचना इथे दिलेल्या आहेत की प्लीज रीड द इन्स्ट्रक्शन्स गिव्हन ऑन द वेबसाईट केअरफुली बिफोर फायनली सबमिटिंग युअर ऑनलाईन ॲप्लिकेशन. सगळ्या इन्स्ट्रक्शन्स काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी इंडियन नेव्हीच्या वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत. करिअर्स आणि जॉबचं ऑप्शन इथे आहे. या ठिकाणी स्टार्ट युअर ऑनलाईन ॲप्लिकेशन हा ऑप्शन आहे. या पेजवरती येऊन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. तर खूप चांगली अपॉर्च्युनिटी चालू आलेली आहे. देशाची सेवा करायला मिळणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी परफेक्टली इलिजिबल आहेत त्यांनी यासाठी जरूर प्रयत्न करायचा आहे. अजिबात ही संधी हातातनं जाऊ द्यायची नाही. तर ह्या जॉबसाठी तुम्हा सगळ्यांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.